आपल्याला विश्वास बालेरावांच्या घरी आज घेऊन आला म्हणून देवाचे आभार. काही का असेना प्रार्थनेच्या बहाण्याने उपवास प्रार्थनेच्या बहाण्याने आज एवढ्या वर्षानंतर इथे येण्यास कृपा केली म्हणून धन्यवाद. तर आज आपण वचन पाहू. आज विश्वास बालेराव या कुटुंबासाठी वचन आहे 2 थेसलोनिका अध्याय 3 आणि 3 ते 5. आता जसं फक्त हे जेव्हा वचन देवाकडून येतं तर ते फक्त विश्वास बालेराव माऊंसाठी नसेल. आता या घरात जेवढे जण आहेत आणि अजून येतील त्या सर्वांसाठी हे वचन आहे. माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी हे वचन आहे. म्हणून उपवासामध्ये आलेलं वचन लक्षपूर्वक आहे. परंतु प्रभु सच्चा है, वह तुम्हें दृढ़ता से स्थिर करेगा और उस दृष्ट से सुरक्षित रखेगा. हमें प्रभु में तुम्हारे ऊपर भरोसा है. जो जो आज्ञा हम तुम्हें देते हैं उन्हें तुम मानते हो और मानते भी रहोगे. परमेश्वर के प्रेम और मसीह के धीरज की और प्रभु हम तुम्हारे मन की अगुवाई करे. मराठी वर्ग 2 थेसलोनिका 3 अध्याय 3 ते 5. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दृष्टापासून राखील. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल. प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो. पवित्र पवित्र करुणा मी प्रेमी दिला प्रभू येशूच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. वचनाची वेळ तुझ्या हातात येतो. वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा आमचा तारक, आमचा उद्धारक आहे. त्यामुळे पवित्र पिता आम्ही तुझे आभार मानतो. वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. वचनाच्या वेळेला प्रभू आम्हा सर्वांना तू बोलत असताना आम्हाला लक्ष देण्यासाठी मदत कर. तुला आदर देण्यासाठी सहायता कर. आणि जसं तू हे वचन दिले, जसं तुझं वचन म्हणतं ना, प्रत्येक गोष्ट प्रार्थनेने आणि वचनाने शुद्ध होते. आता जसं प्रभू या घरामध्ये स्तुती आराधना झाल्यानंतर आता प्रार्थनाही झाली प्रभू, आणि प्रार्थनेच्या द्वारे प्रभू हे घर शुद्ध झाले. आता वचनाच्या शुद्ध जलाने सुद्धा हे घर शुद्ध करतो. या घरातली सर्व भूताटी, सर्व अंधकाराची शक्ती प्रभू प्रार्थनेच्या द्वारे आणि वचनाच्या जलाच्या शुद्ध पाण्याने प्रभू पवित्र पिता सामर्थ्याने निघून जाऊ प्रभू. आणि प्रभू हे घर पवित्र, या घरात राहणारा प्रत्येक व्यक्ती पवित्र होण्यासाठी मी प्रार्थना करते. यांच्यात सर्व दुरावा, सर्व फूट, सर्व विधर्म, सर्व कलह यांच्यातून निघून जावं, धुतले जावं. त्यामुळे सर्वजण लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी आणि तसेच पालन करण्यासाठी सहायता करा. प्रभू येशूच्या नावाने प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे देवाचं वचन म्हणतं देव विश्वसनीय आहे. आणि याचा अर्थ काय आहे? देव खराच विश्वसनीय. तो तुम्हाला धोका नाही देणार, तुम्हाला कधी फसवणार नाही, तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी येऊन देणार नाही ज्याच्याने तुमचं तोंड काळं पडेल आणि तुम्हाला लज्जित व्हावं लागेल. 4 माणसांच्या मध्ये तुम्हाला अगदी लज्जित होऊन तुम्हाला अगदी लोक नावं ठेवतील. अशा गोष्टी कधी नाही होऊ देणार. लक्षात ठेवा, कधी कधी आपण आहे ना धोकेबाज होतो, आपण कधी कधी फसवतो. आपण एकमेकांना, देवालाही फसवतो, एकमेकांनाही फसवतो. पण देवाला माहिती आहे की तो कोण आहे. आता आपण कधी कधी काय होतं, आपण विसरून जातो की आपण कोण आहोत. बरोबर आहे, आपण कोण आहोत? ख्रिस्ती. मग ख्रिस्ती फसवतात का? धोका देतात का? शब्द दिलेला तो मागे घेतात का? तो तसंच करतात ना. पण आपण कधी कधी विसरून जातो ना की आपण ख्रिस्ती आहोत. आपण बऱ्याच गोष्टींमध्ये, ह्या गोष्टींमध्ये नकार देतो, म्हणजे नकार देऊन अशा गोष्टी करतो जे देवाला आवडत नाही. पण देव नाही विसरत की तो विश्वसनीय आहे. ते वचन पण आपण वाचून घेऊ. 2 तिमोथी अध्याय 2 अध्याय 13. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो. तो आता म्हणा लाईनी पुन्हा हळूहळू. आपण अविश्वासी झालो, आपण अविश्वासी होतो. खरंच कधी कधी आपण अविश्वासी होतो, देवावर डाऊट करतो. लोकांच्या बाबतीतही, देवाच्या बाबतीतही, एकमेकांबाबतीतही अविश्वास दाखवतो है ना. आपण कधी कधी एकमेकांवर विश्वास ठेवतो का? कधी कधी देवावरही विश्वास कधी कधी आपला कमजोर होऊन जातो. आपण म्हणतो अरे आपण एवढ्याच प्रार्थना करतोय, आपल्या जीवनामध्ये असंच आहे, का होतंय असं, का होतंय. कधी ह्या गोष्टी अविश्वास दाखवतात. दुसरा आपण एकमेकांबरोबर विश्वास दाखवतो, अविश्वासू राहतो एकमेकांबरोबर. आपण एकमेकांना धोका देतो ना, एकमेकांबरोबर लबाडी करतो, एकमेकांबरोबर खोटं बोलतो. याचा अर्थ आपणही अविश्वास एकमेकांबद्दल दाखवतो. पण तरी तो विश्वसनीय राहतो. तो विश्वसनीय राहतो का? कारण त्याचा स्वभाव येतो.
त्याला माहीत आहे की तो कोण आहे. आपल्याला माहीत नाही आपण कोण आहोत. कधी कधी आपण विसरून जातो, पण त्याला नाही माहिती. तो विश्वसनीय, त्याला माहिती आहे की मी कोण आहे, मी देव आहे, मला धोका देणं नाही जमणार माझं, कारण त्याच्यात धोका नाही आहे. आपल्यामध्ये काय झालं आहे, आपल्यामध्ये भल्या आणि बुऱ्याचं वाईटाचं फळ आतमध्ये गेलं आहे, ज्ञान ऑलरेडी आलेलं आहे आपल्याला. आता आदमाने पाप केल्यामुळे, आदमाने ते फळ खाल्ल्यामुळे, हव्याने ते फळ खाल्ल्यामुळे काय झालं, चांगलं आणि वाईटाचं फळसुद्धा आत आलेलं आहे, म्हणजे ज्ञान आलेलं आहे. पण देवाने नाही तसं आहे. देवात वाईटच नाही, देवामध्ये वाईटच नाही. आपल्यात वाईट आहे म्हणून आपण वाईट करतो, म्हणून आपण अविश्वास दाखवतो. आपल्यामध्ये अविश्वास पहिल्यापासून होता. देवावर, आपल्यावर, देवासाठी, आपल्यावर, एकमेकांसाठी आपल्यामध्ये ना ऑलरेडी अविश्वास होता. आपण अविश्वास होतो, पण देवात अविश्वासच नाही आहे, त्याच्यात आहेच नाही. म्हणून तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तो तुमच्याबरोबर, माझ्याबरोबर, जगाबरोबर विश्वसनीय आहे. त्याला माहिती आहे तो देव आहे, त्याने मानवाला बनवले. तो प्रत्येक मानवाला भाकर देतो, कपडे देतो. कधी तुम्ही बघितले भिकाऱ्याला नारळ, भोंगळं असं बघितले? काही का असे ना, वेळा असेल तरी त्याला कपडे, कोण ना कोणाच्या तरी द्वारे देव त्याला कपडे घालवतो. काय, कारण देव करवतो, देव कपडे देतो. कारण देवाने आदमच्या वाटिकेमध्येच आदमाला आणि हव्वेला कपडे घातले. विचार करा, मग तो आपल्याला कपडे नाही देणार? सगळ्या माणसांना कपडे तो देणार नाही? विचार करा, ते पापी झाले, आदम आणि हव्वा पापी झाले आदमच्या वाटिकेत, तरीही त्यांना कपडे दिले. मग आजच्या या युगामध्ये सगळ्या माणसांना देव कपडे देतो. म्हणून तो येशू म्हणाला ना, तुम्ही कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका, कारण देवाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. म्हणून पक्ष्यांना बघा, ते काम करत नाही, पण देव त्यांना चारतो ना. गवतांना बघा, ते गवत किती छान हिरवगार आहे. आपल्याकडे असे कपडे आहेत का? अशा रंगाचा कपडा आहे हिरवागार. त्या गवतांमध्ये जी फुलं येतात, रानटी फुलं म्हणतात, कोण डोक्यात लावत नाही, पण ती दिसतात किती छान. त्यांना रंगीबेरंगी कलर असतो. त्याच्यात तो व्हायलेट कलर बघा, त्या व्हायलेट कलरचा तसा सेम साडीसुद्धा भेटत नाही, पण देव त्यांना अशी कलर देतो, अशा कलरचे वस्त्र घालवतो त्यांना. पण जो देव त्यांना जे आगीमध्ये झोपले जाणार आहेत, त्याला पायाखाली तुडवलं जाणार आहे, त्यांना एवढं चांगले कपडे घालतो, मग आपल्याला नाही देऊ शकणार का? म्हणून तो देव म्हणाला, खाण्याच्या बाबतीत, राहण्याच्या बाबतीत आणि कपडे घालण्याच्या बाबतीत चिंता करू नका. देवाला माहीत आहे हे देव देतो. म्हणून देवाला माहिती आहे, देव विश्वसनीय, त्याला माहिती आहे मी देव आहे. जरी माणसं मला विसरली, तर मी नाही विसरू शकत ना की मी तुम्हाला बनवलं. म्हणून देव अविश्वसनीय राहत नाही, आणि कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही, त्याला स्वतःच्या विरुद्ध जाता येत. आपण आपल्या स्वतःच्या विरुद्ध जाऊ शकतो, बरोबर आहे? आपण स्वतःच्या विरुद्ध जाऊ शकतो, स्वतःची मनमर्जी करू शकतो, स्वतःची इच्छा पुरी करू शकतो. आपण भांडतो, आपल्या मनाच्या विरुद्ध करू शकतो, घराच्या विरुद्ध करू शकतो. आपल्या घरात काही गोष्टी अशा असतात जे नाही करायच्या, पण आपण तेच करतो. कारण आपल्या विरुद्ध आपण लोकांच्या विरुद्ध करतो, पण देव स्वतःच्या विरुद्ध जाणार नाही. त्याच्या स्वतःच्या विरुद्ध तो कधीच काम करत नाही. म्हणून देव विश्वसनीय. काय आता आपण आपल्या वचनात म्हणायचं, पण देव विश्वसनीय आहे, तर तो तुम्हाला काय करेल, दृढताने, म्हणजे त्याच्या सामर्थ्याच्या बलाने तो तुम्हाला काय करेल, सुरक्षित ठेवेल आणि दृष्टापासून वाचून ठेवेल. तो तुम्हाला स्थिर का करेल? यासाठी, कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही देवाचे आहात. म्हणून देव तुम्हाला आहे ना स्थिर ठेवेल. अस्थिर म्हणजे भगोडे ज्याला म्हणतात, ज्याला देवापासून लांब होऊन जातात, आपल्या मंजुरीत चालतात, त्याला अस्थिर असतात. आता जसं मी उदाहरणात तुम्हाला सांगते, पेत्राकडून त्याच्या सर्व शिष्यांकडून पाप झाले आणि सगळे, येशू पहिलीच भविष्यवाणी केलेली. येशू काय म्हणाला, तुम्ही सर्वजण तितर व्हा, पांगापांग होऊन जाल. आणि पेत्र म्हणाला, सगळ्यांनी जरी तुला सोडलं तरी मी तुला कधी नाही सोडणार, तुझ्यासाठी मी जीव देईन, मी तुझ्याबरोबर जेलमध्ये जाईल, पण मी तुला कधी नाही सोडणार. येशू म्हणाला, तू आजच रात्री माझ्याबरोबर, मी तुला ओळखत नाही असं 3 वेळा नकारशील, तोपर्यंत तो कोंबडा आहे तो आवडणार नाही. बोला, विचार करा, त्याने अशी भविष्यवाणी केली, पण याच्याद्वारे, त्यांच्या नकारण्याच्याद्वारे आणि त्यांनी सगळे सोडून गेल्यामुळे ते सगळे अस्थिर झाले, पांगापांग झाले. पण येशूच्या प्रार्थनेच्याद्वारे काय झालं, येशूने त्याच्यासाठी, पेत्रासाठी, त्याच्या सर्व शिष्यांसाठी प्रार्थना केली. ते सगळे पुन्हा एकवटवले. वाचले ते वचन, लूक अध्यायात जाऊ शकता. लूक
अध्याय 22 त्याचे 21 पासून. शिमोना हे शिमोना, देख शैतान ने तुम लोगों को मांग लिया है. हा बघितलं काय लिहिलंय. शिमोनाला म्हणतो, शिमोन शिमोन, तुला आणि तुझ्याकडून सगळ्या लोकांना काय केलेलं आहे, शैतानाने मारलेलं आहे. त्याची तुझी विनवणी म्हणजे तुला घेण्याचं, अस्थिर करण्याचं, म्हणजे तुमचा नाश करण्याचं ठरवलेलं आहे. कारण शैतान कोण आहे, तो वाईट आहे, तो दुष्ट आहे. त्याला आहे ना तो माणसाचा तिटकारा करतो. तो माणसाचा खरा म्हणजे ना पाहायला गेला शत्रू आहे. कारण जो देवाचा शत्रू तो माणसाचा शत्रू. कारण आपल्याला कुणी बनवलं, देवाने. ह्या सर्व माणसाला कुणी बनवलं, देवाने. म्हणजे शैतान कुणाचा शत्रू आहे, सर्व माणसांचा. पण माणसांना कळत नाही की शत्रू हे सर्व करतो. आता मला सांगायचं जर आता स्वप्नील आणि प्रियंका तुम्ही सर्वजण मुलाबाळांना चांगलं देता, सगळं चांगलंच आहे, पण तरी ती मुलं जर वाईट निघाली तर मग त्याच्यात तुमची चूक आहे का. तुम्ही तर चांगलं शिकवताय, पण मुलं वाईट निघाली का, मुलं वाईट मार्गावर चढले, त्यांना ते पुन्हा दुसऱ्याचं ऐकतात, परक्यांचं ऐकतात. मग ते परके ते त्यांना चुकीचं शिकवतात. मग ते शत्रू आहे का मित्र आहेत. तसंच आहे. देव आपल्याला सगळं चांगलं शिकवतो, पण आपण देवावर विश्वास ठेवत नाही. मुलं बघा आता लहान आहेत, आई मम्मी पप्पा करते, जरा मोठी झाली की ते मित्रांमध्ये जाते, त्यांना मित्र जास्त आवडतात. आई वडिलांचं ऐकणं त्यांना आवडत नाही. आई वडील शिकवलेलं त्यांना आवडत नाही. त्यांना असं वाटतं काय मी गुणगुण लावली आई वडिलांनी, नुसतं मला बोलत असतात, नुसतं मला टोकत असतात, नुसतं मला ओरडत असतात. पण ते त्यांच्या लाभासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हे त्यांना कळत नाही. त्यांना काय वाटतं की आई वडील वाईट आहेत आणि जे मित्र आहेत ते चांगले आहेत, बाजूवाले चांगले आहेत, माझे घरातले आई वडील चांगले आहेत. पण जेव्हा की आई वडील चांगले असतात आणि जे बाजूचे सगळेजण असतात ना मित्रमैत्रीण, ते चुकीची शिकवण देतात. म्हणून तसंच आहे, देव आपल्याला सगळं चांगलं शिकवतो, पण प्रॉब्लेम काय, आपण देवाचं नाही ऐकता, दृष्टाचं ऐकतो. कारण तो मोहनीच टाकतो तशा रीतीने. तो असा बोलतोच तसा, एवढा प्रीतीने, एवढं चांगल्या रीतीने बोलतो की आपण सगळेजण त्याचंच ऐकतो. म्हणून लक्षात ठेवा की शत्रू आहे ना आपल्या सगळ्यांचा आहे, आणि त्याची इच्छा काय, आपण कधी देवामध्ये स्थिर राहू नये, देवात राहूच नाही, येशूकडे राहूच नाही. जे तुमचे शत्रू असतील ना ते शत्रूसुद्धा आहे ना, तुम्ही आई वडिलांबरोबर राहू नये ही शत्रूची इच्छा आहे. म्हणून ते भडकवत राहतात. लग्न झालं की ते लग्न झालेल्या मुलाला सुनाला भडकवत राहतात की आई वडिलांपासून लांब. का, कारण घरात ते स्थिर राहू नये, घर फुटलं जावं. मुलीला भडकवते, प्रेमाच्या लफड्यात पाडते, असं भडकवण्याची कामं करते. का, कारण घरात फूट यावी, स्थिर राहू नये. आई वडील मुलं बाळं नातवंड हे सगळे राहतात एकाच घरात, त्याचा अर्थ आहे ते घर स्थिर आहे. आणि घर स्थिर राहू नये, घरामध्ये स्थिरता येऊ नये म्हणून फूट आणणं शैतानाचं काम आहे. म्हणून तो घरामध्ये फूट आणतो. पण इथे काय लिहिले, देव तुम्हाला काय करेल, स्थिर करेल. म्हणून हे सगळ्यांनी ना पाप करून, चुका करून पांगापांग झालेले, अस्थिर झालेले. पण येशू म्हणतो, शैतान ने तुम लोगों को मांग लिया है कि गेहूं के समान फटके. हा, गहू कसं फटकतात बघितलंय, कसं फटकतात. हां, ते जे गहूचे जे पेंडे असतात ना ते असं फटकतात. आणि ते फटकताना काय होतं माहिती, ते गहूचे जे साठू असतात ते खाली पडतात, पांगापांग होतात, लांब 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 जातात. ते तो माणसं गोळा करतात. आणि जेव्हा त्या सातूला जमा केलं ना गहूच्या, तर मग त्याला आहे ना पाखडतात असं. म्हणजे त्याच्यातला जो भुसा असतो ना तो उडतो. कधी कधी आहे ना गहूसुद्धा उडतो, गहूसुद्धा जातं त्याच्यात, त्या भुशामध्ये. मग शैतानाची हीच इच्छा असते की जे या जगामध्ये जे भुसा आहे ना त्याच्यामध्ये आपणही कधीतरी त्याच्यातला एक फॅमिली, एक कुटुंब जाणार. म्हणून तो ते प्लॅनिंग करत असतो प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात. आता जसं उदाहरणार्थ या घरामध्ये, या घराचंच उदाहरण घेऊया, या घरात उपास प्रार्थना, विश्वास गवणं, थोडं हलकं विष पाचते, थोडं विष. दारू हे विष आहे, बरोबर आहे. ते न घेतलं तर त्यांना हातपाय कापतात, त्यांना त्रास होतो, ते विष आहे. रोज ते विष पाहिजे. ते हळूहळू स्लो पॉयझनिंग, म्हणजे हळूहळू ते विष अंगामध्ये सगळीकडे पसरणार आणि त्याच्याशिवाय ते राहणार नाही आणि एक दिवस ते मरणार.
हे हळूहळू विष चढवतो शैतान. मग काय होईल, ते गहू आहे ना, त्यांचा बपतिस्मा झाला आहे, ते येशूचे गहू आहेत ना, मग आता काय होणार, शैतान हळूहळू काय करणार, त्यांना फटकणार, एकदम एकदम पाडणार, म्हणजे बिछाना होणार, बिछाण्यावर जाणार, असं मारलं म्हणजे बिछाण्यावर जाणार, आणि त्याच्यानंतर एक असं फडकावं, गहू असं फडकवतं, मग त्याच्यात ते काय जाणार त्या भुस्यांमध्ये. त्या भुसी कशात आहे, येशू काय म्हणाला तिसरे अध्याय में, मत्ती अध्याय 3 योहान म्हणाला, वो भूसी किसमें रखेगा, हाँ, गहू को अपने खत्ते में भरेगा और भूसी को आग में जलाएगा. भूसी को किस में जलाएगा, आगीत जाणार. जो भुसा आहे त्याला आगीतच जाळायचं आणि गहू खत्त्यात भरायचे. पण गहू कधी कधी शैतानाच्या दावपेच्या खाली आल्यामुळे, अस्थिर असल्यामुळे कधी कधी आहे ना, चांगले गहूसुद्धा आहे ना अशात जातात. म्हणून बरेच ख्रिस्ती बघा येतात, चांगले राहतात, थोड्या दिवसानंतर ते पापात मोहात पडून मागे फिरतात आणि एक भुसासारखं जीवन जातं. भुसा पायाखाली तुडवला जातो, पण गहूला नाही तुडवत. गहूवरून मुलांना पण चालायला देत नाही, कारण गहू दूध आहे. म्हणून ते शेतीचं काढलेलं गहू जेव्हा असतं ना, तर त्याच्यावर पाय देऊन पण जातं, आणि जर पाय दिलं तर त्याला शेवटचं जे राहतं ते गोळा करण्यासाठी, झाडू मारण्यासाठी बघा शेवटचं जग तरी त्याला पुसतात, गोळीमध्ये टाकतात आणि नंतर त्याच्यात घालतात, कारण ते इतकं किमती आहे. गहू किमती आहे, गहू स्वादिष्ट आहे. मग तुम्ही आहे ना किमती आहात, अनमोल आहात, पायाखाली तुडवण्यासाठी नाही, पायाखालीसाठी तुडवण्यासाठी नाही. भुसा पायाखाली तुडवला जातो, भुसीला काही किंमत दिली नाही जात, त्याला आगी, त्याच्यामध्येच काही काही गहू पडतात आणि त्याच्यामध्येच काही ख्रिस्ती पण जळायला जातात. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की नरकामध्ये सगळे अविश्वासी आहेत, काही ख्रिस्ती पण आहेत, काही ख्रिस्ती आहेत. कोणते ख्रिस्ती, जे चर्चला येत नाही, जे चर्चमध्ये येत नाही ते ख्रिस्ती नरकात आहेत. दुसरं, जे घरामध्ये प्रार्थना करत नाही, स्तुती आराधना करत नाही, त्यांची फॅमिली प्रेयर होत नाही, त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये ते देवाला जसं प्रेम केलं पाहिजे करत नाही, ते सुद्धा नरकात. तिसरं, दान दशांश देत नाही. ही आपल्याला एकदम छोटी शुल्लक वाटते ना, छोटीशी शुल्लक गोष्टी वाटते, पण किती जणांनी जे देवाचे दशांश सोडलेले आहेत, दशांश बरोबर टाकले नाही, दान देवाला द्यायला पाहिजे ते काढलं नाही, त्याच्यातले बरेच जण नरकात जळत आहेत. कारण कधी कधी येशू काही ख्रिस्ती मंडळीला घेऊन जातो नरकामध्ये, किती भयानक ते दाखवायला, तर त्याच्यात काही ख्रिस्ती असे की त्यांनी दान दशांश नाही दिले. जे देवाचा हक्क आहे तो देवा, आपण एकदम सिरियसली होत नाही या गोष्टीमध्ये. आपल्याला काय वाटतं, त्याच्यात काय देवाला नाही दिलं तर देव तर दयाळू आहे, क्षमाळू आहे, पण देव कुठपर्यंत क्षमा करतो हे पण तर गरजेचं आहे ना. किती वर्ष झाली आपण ख्रिस्तात आहे आणि तरीही देवाला देत नाही, तर मग त्याचं पण साधन एक कारण होतं नरकात जाणं. ख्रिस्ती असून व्यभिचार करतात ती लोकंसुद्धा नरकात जातात. तो पण ते गहू आहे पण जळायला गेलं. जादूटोणा करतात, भक्तांकडे जातात, त्याला विचारतात, ते लोक पण बरेचसे जण नरकात. अविश्वास दाखवतात, कुरकुर करतात, अरे कसला देव, काय तुझ्याकडे येऊन काय भेटतं का, नुसतं एवढं आम्ही लांब जायचं, मेंढगावरून एवढं लांब जातो, 20-20 रुपये द्यायचे, 20 रुपये, किती लांब आहे मेंढगावरून, एवढं लांबून आम्ही जातो, काय भेटतं एवढं काय. अविश्वास, असे अविश्वास दाखवणारी लोकं, कुरकुर करणारी लोकंही अधोलोकात आहेत. असं नका समजू की फक्त जगातलीच लोकं जातील. खूप सारे गहू तुम्हाला तिथे दिसते बघा तुम्ही, विश्वासी. कारण मला आठवते मी मला जेव्हा 5 मिनिटासाठी नरकात टाकलं होतं, तर जो आवाज माझ्याशी बोलवता त्या आवाजाला मी ओळखत होते आणि तो ख्रिस्ती येत होते. जे 2-3 जण माझ्याशी जे बोलत होते ते तर तुला इथंच राहायचे, आम्ही कसे आहोत, तुला इथंच राहायचं. तर मी बोललेलं नाही, मी येशू मला बाहेर काढलं, माझ्यासाठी नरक नाही, मी नरकात नाही जाणार, एवढं गप्पा बसलं बोललं ना, आणि मला फक्त दिसत नव्हतं पण आवाजाने मी ओळखले. एवढा अंधार, आग जळत होती. 2 मिनटंच झालेली, प्रभूला फक्त 2च मिनटं झाली, 5 मिनटासाठीच टाकली, जाऊ नाही शकली. तर एवढे जण आज नरकात चालले, तू गप्प का, तोंड का बंद केलं. तेव्हापासून मी प्रचार करू. नाही तर माझ्यात जसं लोकांमध्ये भीती होती ना, देवाच्या समोर बोलते, मी पण भीतीच होते.
पण देवाने ती भीती काढली. नरक बघितल्यानंतर कोण जाणार अशा भयानक नरकात. लक्षात ठेवा, आज देवाचं वचन सांगतो की हळूहळू आहे ना, तो माणसांना काय करतो, चर्चमध्ये आलेल्या लोकांना अस्थिर करतो. अस्थिर म्हणजे चर्चमध्ये न येणं, त्यांना देवापासून लांब करणं, असं करतो. अशा गोष्टी घरामध्ये उत्पन्न करवतो ज्याच्याने आहे ना, तो एकमेकांपासून आपण दुरावा होणार. जर सतत बघा या दोघींची भांडणं झाली तर या दोघी चर्चमध्ये येतील, दुरावा. तुम्ही लोक आपापसात तिथे शांतीने नाही राहिले तर तुम्ही लोक काय म्हणतील, हे येतात आम्ही नाही येत, जाऊ नये. अशा छोट्या छोट्या ह्या गोष्टीने आहे ना, शैतान माणसांना अस्थिर करतो. अस्थिर म्हणजे स्थिर न येणं, देवाकडे जवळ न राहणं त्याला म्हणतो. पण देव म्हणतो, देव विश्वसनीय आहे आणि देव तुम्हाला स्थिर करेल आजपासून. कारण तो ख्रिस्ती लोकांना जाऊन जे आहे त्याला स्थिर करेल आणि दृष्टापासून वाचवून ठेवेल. शैतान सदैव दृष्ट आहे, तो वाईट आहे, त्याच्यातच वाईट पण भांडण. आता तुमच्यात भांडण कोण लावतो? देव लावतो का? दृष्ट लावतो. तो यांना दारू कोण पाचतो? दृष्ट लावतो. तुमच्या डोळ्याला पडदा कुणी दिला? दृष्टाने दिला. आपल्या गागोपसामध्ये राग रुसवा पण रागवतो ना एकमेकांबरोबर, ती कुणी केलं? दृष्टाने केलं. तुम्हाला काय वाटतं? बघा, पाऊस बंद झाला ना, काय बोललेली, 1 तासासाठी पाऊस बंद करतो. ट्रेनमध्ये मी बोलले, बघा 1 तासानंतर पाऊस येईल, तुम्ही बघा. पण पावसाला बघून जर घाबरलो असतो तर मग दृष्टाने अडवलं ना त्यांना, त्या पावसात आल्या ना. तुम्हाला काय आजचा जो आशीर्वाद आहे, 3 घरात आशीर्वाद भेटेल. कोणता? त्या घरात आज तुम्हाला, आता ह्या घरात येणाऱ्याला सर्वांना देव काय करणार आहे? दृष्टापासून वाचून घरातून दृष्ट काढणारे आणि स्थिर करणारे. गमवला ना लोकांनी आशीर्वाद. मी येशू रोखला, येशूने थांबवलं तर नको जाऊ, नको जाऊ. ते येशू बोलला, येशू बोलेल असा कदापि नाही. येशू कधीच म्हणणार नाही त्या उपास प्रार्थना ठेवून तू जाऊ नको, लय पाऊस आहे. मी तर मनात प्लॅनिंग पण करून आले, जर समजा काय झालं तर झालं, जर ट्रेन बंद तर बंद राहायचं आहे विश्वासीच्या घरात, कोणाच्या तरी घरात जाऊन बसून घ्यायचं, सगळ्यांनी जायचं, असं प्लॅनिंग करून आले. म्हणजे काय जो होगा सो होगा. आचार्याला पण बोलून आले, अगर जो बारिश बहुत हो गई, मोरबेट डैम खोल दिया और उधर सब जगह पानी हो गया तो मेरा रजनी के घर में डूब जाएगी. तो बोला ठीक है, लेकिन ऐसा नहीं होगा. मैं बोला अगर हो गया तो माइंड प्रिपेयर करके मैं जा रही हूँ. कारण तयारी आपली असावी देवाच्या प्रार्थनेसाठी. कधी पण तयार. तर तुम्हाला काय ते देव अडचण टाकतो का? पाऊस देवाने दिला, देवाला कसं नियंत्रण करायचं हे नाही. फक्त तुम्ही काय करताय? ह्या पावसाला घाबरताय का? अडचणी तिथे हेच करे ना. तुम्हाला कळायला आलं, दृष्ट पासून देव सुरक्षित करतो. इथे काय लिहिले? व तुम्हें उस दृश्य से सुरक्षित रखेगा. जो दृष्ट आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी अडचण देतो, देवाकडे जाण्यासाठी अडचण देतो, नरकात घेऊन जाण्यासाठी त्याची जी योजना आहे त्याच्यापासून तो सुरक्षित ठेवतो. हा येशूचा वायदा आहे तुमच्यासाठी आजपासून. तुमच्या विश्वासभाऊंना, स्वप्नीलला, अनिताला, प्रियंकाला, त्यांच्या दोन्ही मुलांना, तिच्या बहिणीला, तिच्या मुलांना देव आजपासून देव म्हणतो तुमच्यावर देवाची विश्वसनीयता तुम्हाला दिसेल. नंतर ढोबळे कुटुंब, भालेराव कुटुंब, गायकवाड कुटुंब, चंद्रा कुटुंब, राणी कुटुंब, आणि कोण दुसरं कुटुंब पर्यटन. देवाचा विश्वसनीयता दिसेल तुम्हाला आजपासून. तुम्हाला दिसून येईल की देव तुमच्याबरोबर किती विश्वसनीयतेने राहतोय आणि तुम्हाला दृष्टापासून वाचवतो. हा देवाचा गुण आहे. तुम्ही मेन स्थिर राहिला आजपासून. तुमच्या जो सदैव तू मेमे आणि देवाच्यापासून लांब आहे तो आजपासून दूर होईल. हा एक देवाचा चांगला गुण. पण त्यासाठी देवाने तुम्हाला पुढचं वचन सांगितलं, 4थं वचन. हमें प्रभु में तुम्हारे ऊपर भरोसा है. हाँ, आता आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. काय विश्वास आहे? कि जो जो आज्ञा हम तुम्हें देते हैं उन्हें तुम मानते हो और मानते भी रहोगे. हां, आम्ही तुम्हाला ज्या आज्ञा देतोय ते तुम्ही पालन करायच्या आणि पालन करत राहायचं. मग आता मी आज आल्याला भालेराव भाऊंना काय सांगितलं? चर्चला यायचं. कुठं जायचं? बिसे गावामध्ये जायचं. जर तिथे नाही येऊ शकत वांगीला तर कुठं जायचं?
उफरीचे गावामध्ये आठवड्याचा एक दिवस आहे, हे आज्ञा पालन करायचं. तुम्हाला मी आजपासून तुम्हाला काही आज्ञा दिलेल्या आहे. या घरात काय झाली पाहिजे, फॅमिली प्रेयर झाली पाहिजे. त्या आज्ञा पालन करायचं, त्याने तुम्ही स्थिर व्हा. आज आम्हीच होत नाही, पण आजपासून करायची. आज इथे प्रार्थना झाली, आम्ही केली ना, किती अडचणी आल्या तरी केल्या ना, रुगावटी झाल्या का, आज देव आहे. म्हणजे देवाची इच्छा आहे या घरात प्रार्थना व्हावी. तुम्ही प्रार्थनेला बसा. सकाळी लवकर उठून सकाळची प्रार्थना करा, रात्री आल्यानंतर तुम्ही प्रार्थनेला बसा, पण करा. ज्या ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या आज्ञेचं तुम्ही पालन करा. म्हणजे देवाचं वचन काय सांगतं, आणि तुम्ही ते करत राहाल, मानते भी रहोगे, तर मग तुम्हाला देव काय करेल, 5वं वचन, परमेश्वर के प्रेम और मसीह की धीरज की और प्रभु तुम्हारे मन की अगुवाई करे. हां, देव तुम्हाला प्रीतीने भरेल, तुमच्या आपापसामध्ये प्रेम भरेल, आणि तुम्हाला धीर धरायला, प्रत्येक गोष्टी धीर धरायला देव तुम्हाला ताकद देईल आणि तुमचं मार्गदर्शन करेल. मेन आपल्या ख्रिस्ती लोकांना मार्गदर्शनाची, अगुवाईची फार गरज आहे. आपल्याला चालवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी. जर तुम्ही प्रार्थना करता तर देव तुम्हाला काय करेल, तुमची अगुवाई करेल. आता रस्त्यात मी जेव्हा बघितलं खूप भयानक पाऊस, सगळं विचित्रच दिसत होतं. म्हणणारे नाचलेची गोष्ट, 1 तासासाठी पाऊस बंद होण्याची गरज. प्रभूला तुम्ही म्हणलं, प्रभू तुम्ही पाऊस बंद होण्यासाठी प्रार्थना नाही करत, पण 1 तासासाठी तू थोडासा रेस्ट घे, पावसाला आराम दे. येशूच्या नावात मी मागतो 1 तासाचा पाऊस. मी कर्जत उतरली तरी चालू करतो, पण मी डाऊट नाही केला, प्रभू बंद केलं. मला माहिती आहे प्रार्थना चालू झाली की पाऊस ऑटोमॅटिकली चालू होतो, म्हणजे बंद होऊन जाईल. हां, तर देवाचं काम माहिती, देव अगुवाई करतो, म्हणजे चालवतो. काय केलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे, ह्या परिस्थितीत काय केलं पाहिजे, तुला काय दिसतंय, कशी प्रार्थना केली पाहिजे. प्रभू पाऊसच बंद कर असं नाही बोलू शकतो. प्रभू 1 तासासाठी तू आराम दे, तू पण विश्राम कर, आम्ही पण विश्राम करतो, नंतर पुन्हा चालू करतो. तुम्हाला कळालं आता, कारण पावसाचे दिवस हे पाऊस पडलाच पाहिजे, पण जिथं जिथं आराम भेटला ना, मग डॅमचे हालत खराब होणार नाही, पाणी वसरायला लागतं. जसं पाऊस बंद होतं पाणी वसरतं. 1 तासात खूप फरक पडतो. कारण मला माहिती आहे 2005ला जेव्हा पूर आला होता, आठवतं सगळ्यांना, 2005ला तुमच्या इथे आले ना, आमच्या पण वांगणे आले. आमच्या घराच्या समोरची जी वांगी, जी नदी आहे ना, ती बाहेर आली, आणि आमच्या घराची, आमच्या सिंहांच्या पुढची सगळी घरं डुबली. हे सगळं डुबलं होतं त्याच्यावर. एका घरामध्ये एक बाई होती, तिचं नाव राजकुमारी होती. ती तिच्या किचनच्या कट्ट्यावर चढली होती, पण वाडीची काही मुलं येऊन ते दरवाजा तोडला आणि तिला बाहेर काढलं. कारण तिला तर पोहता येत नाही ना, ती किचनच्या कट्ट्यावर. आता ती ओरडू लागलेली, येशू येशू. त्या टायमाला तिला कोण नाही आठवलं, फक्त येशू आठवला. अशी बोली, मुझे बचा, मेरे बच्चे ऊपर खडे आहे, अभी हम डुबून आलो. कारण तो डुबायला आलेला, घर पूर्ण डुबायला आले. सगळ्यांना रात्रीच बाहेर काढलं होतं, पण तेच घर राहिलं होतं. आणि आम्ही गाड झोपलेलो. तिथं बाहेरून ओरडतात, ब्रदर सिस्टर ब्रदर. आमच्या वरांड्यापर्यंत पाणी आलं, वरांड्याच्या वरती नाही आलं. आमची कुत्री पण त्या वरांड्यावर बसून सगळं बघत होते, भुकत होते, भू 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 भू, इतके भुकत होते, भयानक रीतीने भुकत होते. पण आम्ही काय, शेवटी त्या मुलांना असं वाटलं की पाठीमागून आवाज आहे, मग पाठीमागून आवाज आहे. मग आम्ही विचारलं काय झालं, मला पाणी बोलतो काय. माझा नवरा बोला, कोई बात नहीं, मुझे स्विमिंग आता है, ऐसा कुछ होएगा नहीं, तेरा कुछ नहीं होगा. तो बोले नहीं ब्रदर, बच्चा है, जोशुआ है, आप लोग थोड़ा सा 1 घंटे के लिए बाहर निकले. आम्ही विचार केला. ते म्हणाले जावं तुम्ही त्या वाडीमध्ये. ते कसं वाडी जरा उंच आहे ना, ते बसले आणि आम्ही एका घरामध्ये गेलो. तुम्ही विचार केला असं पाऊस पडेल तर यांच्याकडे कशी काय जायचं, म्हणून मी प्रार्थना केली, बरोबर 1 तासासाठी तो पाऊस बंद, तू पण आराम कर, मी पण आराम कर, म्हणजे पाणी बसते. आणि 1 तासात पाऊस बंद, 1 तास पाऊस बंद झाला. 1 तासामध्ये आमच्या ह्याचं पाणी, जे वरांड्याला, जिथं आपला वरांडा आहे, त्या वरांड्याचं जिथं तुम्ही जेवता, त्या वरांड्याला लागलेलं पाणी 1 तासामध्ये नदीपर्यंत येतं, रोडच्या पलीकडे. म्हणजे विचार करा 1 तासात किती पाणी बसवलं. पाणी कसं पटकन स्पीडने झालं. म्हणून 1 तास खूप झाला ना, जमीन पाणी खेचायला आणि वसरायला. म्हणून लक्षात ठेवा.
देव आपले अगुवाई करतो, आपल्याला मार्गदर्शन करतो आणि तेच मार्गदर्शन देवाला तुम्हाला करायचे आहे. भालेराव कुटुंबाला, ढोले कुटुंबाला, गायकवाड कुटुंबाला, चंद्रा कुटुंबाला तुमच्या प्रत्येक कुटुंबाला देवाला मार्गदर्शन करायचे. पण कधी मार्गदर्शन होईल? जेव्हा तुम्हाला दिलेल्या आज्ञेचं तुम्ही पालन करत नाही. आज्ञा पालनाने देव तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला देव सुरक्षित ठेवेल, दुष्टापासून वाचून ठेवेल. दुष्टाची मेन योजना काय? तुमचा नाश करायचा, तुमचं घर तितर करायचं, फोडून टाकायचं. म्हणजे लोकांच्या समोर काय नाचकी होईल? अरे बघा चर्चला जात होते, बघा काय नाचकी होईल ना. लोक तमाशात बघतात ना, हसतात ना. आता आज इथे लोकांना कळालंच आहे तिथे प्रार्थना आहे, आवाज गेला असेल बऱ्याच, मग ते लोक आता फरक बघणार तुमच्या घरात काय होतं. सकाळी जर उद्या किंवा आज रात्री तुमची भांडणं झाली म्हणजे बघा सकाळी भांडणं झाली, सकाळी दिदी आलेली प्रार्थना करून गेली, बघा संध्याकाळी तुम्हाला कळालं. लोकांच्या समोर आपली नाचक्की होऊ नये. आणि आपली नाचक्की झाली तरी काय नाही, पण आपल्यामुळे कुणाची नाचक्की होते? कोणाला नाव ठेवलं जातं? येशूला नाव ठेवलं जातं. मग येशूला नाव ठेवण्यात येऊ नये म्हणून आपण काय करायचे? आपल्या घरामध्ये आपण प्रार्थना करायची, एकमेकांना सहन करायचं, एकमेकांमधलं जे काही फूट आहे ते काढून टाकायचं, मिळून जुळून व्हायचं. आणि देव तुम्हाला सुरक्षित ठेवेल हे देवाने प्रॉमिस केले. तिसरं वचन नेहमी लक्षात ठेवा. जरी तुमच्या अविश्वासामुळे तुमच्या जीवनात काही होत असेल, पण तो विश्वास नाही म्हणून तो अजूनपर्यंत तुम्हाला सांभाळून आहे, तुम्हाला सुरक्षित ठेवलेले, तुम्हाला वाईटापासून वाईटात जाऊन देणार नाही, तुमचं मरण होऊन देणार नाही. ते तर कधीचेच गेले असते. देवाच्या दयेने विश्वासभाव जगतात आहे. देवाची कृपा, देव दृष्टापासून सुरक्षित ठेवतो. म्हणून सांगण्याचा उद्देश आहे, आज देवाचं वचन तुम्हाला काय सांगतं? देव दृष्टापासून तुम्हाला वाचवेल, सुरक्षित ठेवेल, तुमचं हमेशा रक्षण करेल. फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला, देवाच्या जवळ अस्थिर होऊ नये. म्हणून रोज प्रार्थना करा. जसं तुम्ही आज ही प्रार्थना का ठेवली आहे ते आजपासून तुमच्या घरात रोज प्रार्थना झाली पाहिजे. ज्या घरात प्रार्थना आहे तिथं भांडण नाही, तिथं राग रोषमा नाही, तिथं दृष्टाईची कामं नाही. ज्या घरात प्रार्थना नाही तिथे दृष्टाचा वास आहे, दृष्ट घरात येतो. आपण काय विचार करतो? त्याला स्वप्नील किती वाजता येतो? आता तो येईल तेव्हा बसू. आता तुमचं जेवण झालं ना, संध्याकाळचं बसा, मुलांना घेऊन बसा. पहिलं तुम्ही बसा, तुम्ही दोघी बसा मुलांना घेऊन, ते पण आले ते पण बसतील. हळूहळू मग नंतर तुम्ही दोघं बसा आतल्या रूममध्ये. मी किती जणांना असं सांगितलेलं, जे पुरुष कामावरून उशिरा येतात त्यांना मी असं म्हणलेलं की तुम्ही घरातली पहिले मिळून प्रार्थना करून घ्या. आणि जे नवरा आल्यानंतर फक्त बायकोपर्यंत तो आज बसला पाहिजे. प्रार्थना अर्धा तासाची प्रार्थना तुमची करून घ्या नवरा बायको. त्याने काय होईल? त्याचीही फॅमिली प्रेयर बायकोबरोबर बसला, मुलांबरोबर बसला आणि तुमचीही होईल. जेवढं करता येईल तेवढं चांगलं. पण पहिलं तुम्ही बसा, लवकर काम आवडून घ्यायचं. 5-6च्या आतमध्ये तुमचं जेवण झालं पाहिजे आणि 7ला बसायची प्रार्थना. आणि प्रार्थना तुमची झाली की लगेच 7:30-8ला जेवून घ्यायचं, कारण लोक लवकर जेवतात. जेवण द्यायचं, तू तुझा नवरा घेऊन प्रार्थना करून जेवून घ्यायचं नवरा बायको. हे म्हणून तर म्हणतात ना, आपण एकदा प्रार्थना चालू केली ना, देव बुद्धी द्यायला लागतो. काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे सर्व देव मार्गदर्शन करतो. म्हणून आजपासून तुमच्या घरात प्रार्थना चालूच झाली पाहिजे. आम्ही करून जाऊ, आता आम्ही करतो. पूर्ण आज संध्याकाळपासून तुमची आता सकाळची तुमची प्रार्थना झाली, आता संध्याकाळची तुमची झाली पाहिजे. प्रत्येक घरात सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा प्रार्थना झालीच पाहिजे. दुपार वेळ भेटला झोपून घ्यायचं, कारण सकाळी उठतो ना, नाही उठत पण उठायचं. उद्यापासून लवकर उठा आणि लवकर उठून सकाळी प्रार्थना करा. दुपारी तर माझं कटकट लावते, मी कटकट लावते. सकाळी उठा, जेवढं तुम्ही सकाळी लवकर उठाल तेवढं चांगलं. त्या घरातली स्त्री जेवढी सकाळी उठते तेवढं ते घर चांगलं असतं, स्वच्छ असतं, आनंदी असतं. मी उठते, माझ्यावरून मी एसरला उठतो, त्यावेळी बाबा तुला उद्या जाऊन लग्न करायला
लग्न केल्यानंतर तुझ्या गरजे म्हणतील सासरचे आणि मी काय शिकवलं नाही का, सकाळी लवकर उठवलं नाही मेरे साथ उठ, मैं बूढ़ी उठी ना तो जवान छोटी नहीं रहने का, जवान पहिले उठना चाहिए, चल चल उठ. आणि उठली नाही ना 3-4 फवाडीत मारते. पहिल्यांदा उठून जाते, दुसऱ्यांदा आल्यानंतर आनंदाने नाही येत, देते 3-4 कानसोडी. नवरा बाजूलाच असतो, तो त्याच्यामध्ये कोणी उठून जातो. हो गया नहीं आ रहा है, पहले इसको लेके जाते दे वाटी. खाली झोपते, आम्ही दोघं बेडवर झोपतो. सटासट ती लगेच उठून जाते. आपकी की अभी वो बेड पे प्रेयर कर, चल बाहर निकल, क्या तू सोती रहेगी, मैं ससुराल में मेरे नाम की बदनामी, मेरे नाम की भिंडी पिटेगी. हाँ तुझ्या आईने तुला हे शिकवलं सकाळी उठायचं, चल चल उठ. रविवारी सुद्धा जेवणाच्या वेळेला मग बाहर के आके इधर खाना बना के तू सोएगी, चलो खाना बनाने का जाता. तिलाही 5ला उठतो. हे आता आपण दया वया करू, नंतर आपल्यावर डोक्यावर आलं तर म्हणून लहानपणापासून मुलांना शिकवा. सकाळी उठायचं, त्यांना प्रार्थनेत बसवायचं, म्हणजे ना पुढं मुलांचा त्रास होणार नाही. त्या मुलांकडून आपल्याला त्रास होणार नाही. ही मुलं नंतर तुम्हाला 10-11 वाजेपर्यंत तुम्हाला झोपून ठेवते आणि ते पण झोपून जाते, हे चांगलं नाही. मुलांना लहानपणापासून वळण लावायचं. ज्या वळणात तुम्ही वळवाल तसं ती मुलं वळते. ते म्हणजे अरे मी मम्मी पप्पाच्या घरी 10ला उठवत होतो, मी मम्मी पप्पाचं घर ना, आता हे तुझं घर आहे. म्हणून मुलांना सकाळी उठून सवय लावावी. आपण काय विचार करतो, पोरं एक छोटी जाऊन येत, आम्ही पण जोशवाईस सगळं 5लाच उठवायचं. सकाळी संध्याकाळी 5ला उठणे का मुडो बैठ गुडघ्या घेतले तर मारायचं टाकले. हे गरजेचं आहे. म्हणून आज लोक प्रेयर करतात. म्हणून आज सांगण्याचा उद्देश हाच आहे, स्थिर फार गरजेचं आहे. एखादा निर्णय तुम्ही घेताना तर तुमचा तो निर्णय झालाच पाहिजे. ठीक आहे, प्रार्थना करूया. पहिलं आपण बालेराव कुटुंबासाठी प्रार्थना करू. ठीक आहे, पाठीमध्ये पाणी आहे.